श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री माता पितृचरणारविन्दाभ्यां नमः। आदिनाथं गुरुं वन्दे कन्थडिं ज्ञानसागरं। धुण्डिराजं प्रणम्यादौ निर्गुणं च जनार्दनम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। नमस्कार, मी भार्गव दुर्गादास जोशी. गंगा दशहरा पर्वकाळ निमित्ताने आपल्या समोर जगन्नाथ पंडितकृत गंगा लहरी मांडणार आहे. गंगा स्नानाचं महत्व आपण सर्वजण जाणताच, पण या पर्वकाळावर मी आपल्याला गंगेचं महत्व आणि जगन्नाथांची थोरवी किती मोठी आहे ही माझ्या मतीप्रमाणे सांगणार आहे. या पृथ्वी तलावर गंगेचा प्रवाह कसा आला याची कथा आपण सर्वजण जाणताच. भगीरथ राजाने जेव्हा आपल्या पितृंच्या उद्धारासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली, तेव्हा ही गंगा हा जलप्रवाह परमेश्वराच्या पदकमलातून आला. म्हणून भगीरथ राजामुळे ही गंगा पृथ्वीवर आल्यामुळे तिला भागीरथी असं म्हणतात. जेव्हा ती पृथ्वीवर आली तेव्हा तिचा प्रवाह अत्यंत प्रलयकारी होता, अत्यंत प्रचंड मोठा होता, असह्य असा होता मृत्यू लोकांमध्ये. परत प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर, आपल्या जटेमध्ये तिला बांधलं आणि संत असा प्रवाह या मृत्यू लोकी सोडला. म्हणूनच या पुण्यदायी अशा गंगेच्या तीर्थामध्ये स्नान आपण करू शकतो आणि तिचं पुण्य अधिक वाढतं. कारण यशौच निसृत सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्निकृतेन शिवशिवोभूत ध्यातुर्मनश्शमलशैल निशुष्ट वज्रम ध्यायेद्वयं भगवतश्चरणारविन्दम्. यशौच निसृत सरित प्रवरोदकेन, ज्यांच्या पदकमलामधून हा प्रवाह आला आहे, असे जे श्री विष्णू आहेत, त्यांच्या पदकमलामधून हा प्रवाह आल्यानंतर तीर्थेन मूर्ध्निकृतेन शिवशिवोभूत, अशिव सुद्धा शिव झाले. कधी? तीर्थेन मूर्ध्निकृतेन, आपल्या मस्तकावर धारण केल्यानंतर अशिव सुद्धा शिव झाले. असा हा श्रेष्ठ गंगेचा प्रवाह जेव्हा शंकराने आपल्या मस्तकी धारण केला तेव्हा म्हणतात की अशिव शिवोभूत ध्यातुर्मनश्शमलशैल निसृष्ट वज्रम ध्यायेद्वयं भगवतश्चरणारविन्दम्. असा हा श्रेष्ठ गंगेचा प्रवाह आपल्या सर्व पापांचा नाश करत असतो. आपलं सर्व जे काही दुष्कर्म आहे त्याचा नाश करत असतो. या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते, यात काही शंका नाही. पण त्यातले त्यात दशहरा पर्व काळावर याचं स्नान करावं, जेणेकरून आपल्या दश पापांची मुक्ती होते. ही जी गंगा आहे ही ज्येष्ठ मासी शुक्ल पक्षामध्ये मंगळवारी हस्त नक्षत्र असता या पृथ्वी तलावर आली असं स्कंद पुराण सांगतं. त्यामुळे ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी हा काळ जो आहे तो गंगा दशहरा असा मानला जातो. यामध्ये स्त्रिया दशदान करतात. त्याचं कारण की दशपापातून त्यांना मुक्ती मिळावी. हे दशपाप कोणती? तर कठोर भाषण करणे, खोटं बोलणे, विधिहीन हिंसा करणे, चहाडी करणे, व्यर्थ बडबड करणे, न दिलेली वस्तू घेणे, परस्त्री सेवन करणे, परद्रव्य अभिलाषा करणे,
अनिष्ट चिंतन करणे आणि व्यर्थ आग्रह करणे ही 10 प्रकारची जी पाप आहेत यापासून मुक्त होण्यासाठी स्त्रिया हे दान करत असतात. या दशपापांचा नाश होण्यासाठी आपण जर गंगा स्नान केलं तर हे सर्वोत्तम सांगितलं गेलं आहे. आपल्या पुराणांमध्ये सर्वोत्तम सांगितलं गेलं आहे. अशा प्रकारची ही थोर गंगा जिची महती अनेक ऋषींनी गायली आहे. त्यातलेच एक ऋषी म्हणजे जगन्नाथ पंडित. हे जगन्नाथ पंडित कोण होते व मी यांचीच का गंगा लहरी घेतली याचं कारण सांगतो. जगन्नाथ पंडित हे हुशार तर होतेच, पण यांच्या गंगा लहरीमध्ये, त्यांच्या गंगेच्या स्तुतीमध्ये निस्वार्थ भावनेने गंगेमध्ये त्यांना प्रवेश करायचा होता. यासाठी त्यांनी ही गंगा स्तुती केली. त्यामुळे मी आपल्या समोर ती मांडतोय. हे जगन्नाथ कोण होते यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला देतो. जगन्नाथ पंडित हे अत्यंत उत्तम ज्योतिषी आणि अत्यंत उत्तम कवी होते. तात्काळ कविता करण्यासाठी, तात्काळ पद रचण्यासाठी हे अगदी विख्यात होते. ज्योतिष्य शास्त्रामध्ये पुढे जाण्यासाठी ते गांधार देशामध्ये यवन राजाच्या कन्येकडे गेले. यवन राजाच्या कन्येला रमल विद्या येत होती. त्या यावणीकडे रमल विद्या शिकण्यासाठी हे जगन्नाथ पंडित गेले आणि तिच्याकडे जाऊन ते रमल विद्या शिकू लागले. जगन्नाथ पंडित अत्यंत रूपवान असल्यामुळे ती यावणी जी आहे ती या जगन्नाथ पंडितांवर अनुरक्त झाली आणि विद्या शिकून झाल्यानंतर जेव्हा जगन्नाथ पंडित काशी क्षेत्र येण्यास निघाले तेव्हा ती त्यांचा पाठलाग करत करत, या रमल विद्येच्या साह्याने पाठलाग करत करत त्यांच्या मागे मागे त्यांचा पाठलाग करू लागले. असं करत करत रमल विद्येच्या साह्याने जगन्नाथ आता कुठे आहेत, पंडित आता कुठे आहेत असं बघत बघत ती काशीमध्ये येऊन पोहोचली. काशीमध्ये आल्यानंतर तिथले जे धर्म मार्तंड होते त्यांनी जगन्नाथांविषयी त्यांना भ्रम निर्माण झाला की यावणीचा स्वीकार जगन्नाथांनी केला आहे. त्यामुळे त्या धर्म मार्तंडांनी जगन्नाथांचा धिक्कार केला. जगन्नाथांचा धिक्कार केल्यानंतर जगन्नाथांना कळालं की आता आपलं जगून काहीही उपयोग नाहीये. त्यामुळे त्यांनी गंगेकडे प्रार्थना केली की हे गंगे, आता मला तुझ्या प्रवाहामध्ये तू घेऊन जा. येथे जगन्नाथांविषयी संभ्रम निर्माण झाल्यामुळे ही वेळ आली. कारण की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं, आपल्या धर्मामध्ये सांगितलं जातं, शीलम परम भूषणम या युक्तीप्रमाणे त्यांचा धिक्कार केला गेला. पण जगन्नाथ हे अत्यंत उत्तम कवी, अत्यंत उत्तम उत्पन्न पंडित असल्यामुळे त्यांनी गंगेकडे स्वतःला गंगेमध्ये ओढून घेण्याची प्रार्थना केली. ज्या घाटावर जगन्नाथ होते त्या घाटाला 54 पायऱ्या होत्या. एक श्लोक एक पायरी, एक श्लोक एक पायरी असं करत करत ती गंगा जगन्नाथांना नेण्यासाठी आली. जगन्नाथ गंगेकडे नाही गेले, गंगा जगन्नाथांना नेण्यासाठी, आपल्या प्रवाहामध्ये नेण्यासाठी आली. ही जी लहरी जगन्नाथांनी केली ही शिखरणी वृत्तामध्ये केली. हिचं वृत्त शिखरणी आहे. शेवटचे काही श्लोक वेगवेगळ्या वृत्तामध्ये आहेत, पण मूळतः शिखरणी वृत्त वापरलेलं आहे. असं हे उत्कृष्ट काव्य मी आपल्या समोर मांडणार. यामध्ये जगन्नाथ म्हणतात की हे गंगे, या पृथ्वी तलावरचं जे काही, या पृथ्वी तलावर जे काही आहे आज, त्या कणाकणामध्ये तुझा वास आहे. मी आपल्या समोर ती प्रस्तुत करतो. या प्रथम चरणामध्ये गंगेचं सर्व सौंदर्य वर्णन जगन्नाथांनी केलं. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तं महेश्वर्यं लीला जनित जगतः खंड परशुः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसा सुदासोदर्यन्ते सलिलम शिवन्न शमयतु. वाह. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तं. जगन्नाथ म्हणतायत हे गंगे,
या पृथ्वीवर जे काही समृद्धता आहे, जे काही सौभाग्य आहे, हे तुझ्या कृपेमुळेच आहे. तुझी जी कृपा या भूतलावर आहे त्यामुळेच आहे. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधा, या वसुधेचं जे समृद्धता आणि सौभाग्य आहे ते तुझ्यामुळेच आहे. आपण कधी विचार केला असेल तर अधिकतर देवस्थाने ही नदीकाठीच आहेत. त्याची शोभा त्यामुळे अधिक वाढते. त्याला त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला अधिक पुण्य जास्त लागतं, कारण त्याचं कारणच जगन्नाथांनी सांगितलंय, समृद्धम सौभाग्यम. भगवान श्रीकृष्ण हे यमुने काठी राहत होते. त्या व्रजाची जी शोभा होती, त्या व्रजामध्ये जे काही पवित्रता होती, याचं कारणच आहे समृद्धम सौभाग्यम सकल वसुधा या किमपितम. आपल्याला जर काही खायचं असेल, काही अन्नप्राशन करायचं असेल, आपल्या जीवनावश्यक गोष्टी जर कोणत्या असतील, ती अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा, या सर्वांसाठी सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे पाणी. ते पाणी ज्या प्रवाहापासून मिळतं, ज्यामुळे सर्व पृथ्वीची शोभा आहे, असं पाणी आहे. त्यामुळे जगन्नाथ म्हणतायत समृद्धम सौभाग्यम. जगन्नाथांनी येथे पृथ्वीच्या सौंदर्याबरोबर गंगेची थोरवी सांगितली आहे. आपल्याला ताजं जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपण ज्या संकटातून, ज्या वैश्विक महामारीतून सध्या प्रवास करतोय, ज्याचा सामना करतोय, ती म्हणजे कोविड-19. आणि ही महामारी, या महामारीमध्ये सर्वात जर आवश्यक कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ऑक्सिजन. हे जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी झाडं लावणं गरजेचं आहे. झाडं लावणं नाही तर झाडं जगवणं गरजेचं आहे. आणि झाडं जगवण्यासाठी जर कोणती आवश्यक गोष्ट असेल तर ती म्हणजे पाणी. आणि अशा या तीर्थामध्ये, अशा या प्रवाहाचं वर्णन करताना म्हणूनच जगन्नाथ सर्वप्रथम म्हणतायत समृद्धम सौभाग्यम सकल वसुधा या किमपितम. जगन्नाथांनी आपल्या गंगा लहरीमध्ये सर्वात प्रथम हे दोन शब्द वापरले, समृद्धम सौभाग्यम. या पूर्ण वसुधेचं सौभाग्य आणि समृद्धता तुझ्यामुळे आहे गंगे. हे गंगे, तू आमचं पाप नाशन करतेस, आमचं पापक्षालन करतेस. हे सर्व जरी असलं, तू जरी विष्णूंच्या पदकमलातून निघाली असलीस तरी तू येथे संत प्रवाहाने वाहतेस. याचं कारण ही लीला कोणाची असेल तर महेश्वरयन लीला जनित जगत खंड परशो. ही त्या महेश्वरांची लीला आहे. कोणते महेश्वर तर शंकर, भेषजम भवरोगिना सकला पदामपहारिणम दक्ष यज्ञ विनाशनम त्रिगुणात्मकम त्रिविलोचनम भक्ति मुक्ति फलप्रदम सकलाद्य संघ निबरहणम चंद्रशेखरमाश्रये मम किं करिष्यसि वै यमः. असे जे सर्वभूत व्यापी, जे सर्वेश्वर आहेत, अशा त्या भगवान महेश्वरांची कृपा आहे. त्यांची ही लीला आहे, ज्यांच्या लीलेमुळे तू या पृथ्वी तलावर तुझा संत प्रवाह अमृततुल्य असा जल तुझ्या प्रवाहाद्वारे वाहतोय. ही महेश्वराची लीला आहे. त्यानंतर जगन्नाथ म्हणतायत श्रुती नाम सर्वस्वम सुकृतमथ मूर्तम सुमनसाम. श्रुती नाम सर्वस्वम, सर्व ज्या श्रुती आहेत ते तुझं गायन करतात, तुझं गुणवर्णन करतात. तुझं पाणी पिल्याने माणसं जे आहेत ती सुमनसाम, चांगल्या प्रकारची त्यांची बुद्धी होते. अशी जी गंगा आहे, ज्या वेदांच्या श्रुती तुझं गायन करतात, तुझं गुणवर्णन करतात. ज्याप्रमाणे यजुर्वेद संहितेत सांगितलंय ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत्तेन चत्तेन भुञ्जीधा मागधः कस्यचित् धनम्. ईशावास्यमिदं सर्वं, या सर्व जगातील कणाकणामध्ये ही ईशानी, या भगवंताने हे सर्व व्यापलेलं आहे. त्याचप्रमाणे या जगातील सर्व कणाकणामध्ये पाण्याचा वास आहे. ते पाणी कोणतं तर या गंगेचा तो प्रवाह आहे. म्हणूनच जगन्नाथ सर्वप्रथम म्हणले समृद्धम सौभाग्यम यत्किंचित् जगत्यां जगत. या जगातील सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तुझ्या
तुझ्यात त्याचा कण मात्र कण न कण तुझा आहे. सुधा सोदर्यन्ते सलिलम शिवन्नशमयतु. सुधा सोदर्यन्ते, या वसुधेचं जे सौंदर्य आहे, सुधा सौंदर्य, परत तिथेच मुद्दा आलाय. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपितं सुधा सौंदर्यन्ते सलिलम शिवन्नशमयतु. परत तिथेच मुद्दा आलाय. या वसुधेचं जे सौंदर्य आहे हे तुझ्यामुळे आहे, तुझ्या कृपेमुळे आहे. आणि तुझा हा जो अमृततुल्य प्रवाह आहे, हा प्रवाह काय करतो? नाहा अशिवन्नशमयतु, आमचं अशिव क्षमव, आमचं पाप नाश करो. नाहा अशिवं क्षमयतु, आमचा पापाचा नाश करो. असा जो तुझा श्रेष्ठ प्रवाह आहे, तो आमचं पाप नष्ट करू. असं जगन्नाथ आपल्या पहिल्या चरणामध्ये गंगेची स्तुती करताना म्हणताय. त्यानंतर जगन्नाथ आपल्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतायत की हे गंगे, या दरिद्री जे माणसं आहेत, दरिद्री म्हणजे धनाने नाही तर पापाने ज्यांच्याकडे दैन्य आलंय असे दरिद्री, दरिद्राणां दैन्यम. जगन्नाथ म्हणतायत दरिद्राणां दैन्यम दुरितमथ दूर्वासनरदां धृतं दूरीकूर्वं सकृदपि गतो दृष्टिसरणिम् अपिद्रागा विद्या द्रुमदलनदीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः. जगन्नाथ म्हणतायत दरिद्राणां दैन्यम दुरितमथ दूर्वासनरदां. दरिद्रांचं जे दैन्य आहे, दरिद्री माणसांचं जे पापरूपी दैन्य आहे, त्यांच्या सोबतच त्यांचा तू नाश करून त्याच्यासोबतच त्यांच्या हृदाम, त्यांच्या हृदयामधल्या ज्या काही दुर्वासना आहेत त्याचा सुद्धा तू नाश करते. दुतं दूरी कुर्वम, ताबडतोब दूर करते. सकृदपि गतो दृष्टिसरणिम, तुझं जर तुझ्यावर फक्त एकदा जर दृष्टी पडली तर ह्या सर्व पापांचा नाश होतो. ज्याप्रमाणे अपिद्रागा विद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिहो, ज्याप्रमाणे गुरु हा आपल्या शिष्याच्या मनातील अंधकार रूपी अज्ञान जे आहे त्याचा नाश करून तेथे ज्ञानज्योत लावतो, ज्ञानाची भर टाकतो, त्याप्रमाणे तुझा प्रवाह आमच्या शरीरातील पाप नाश करून आम्हाला पुण्यदायी करो. प्रवाहस्ते वारां श्रियमयम पारां दिशतु नः. तुझा जो हा जलप्रवाह आहे तो आम्हाला अपार अभ्युदय प्राप्त करून देऊ. आम्हाला या मुक्तीच्या रस्त्यामध्ये तो आमची प्रगती करू, उत्तरोत्तर आम्हाला त्या मुक्तीच्या रस्त्यावर जाण्यासाठी मदत करू. तुझा प्रवाह आहे आमचं ही पापक्षालन करू, अशी जगन्नाथ गंगेकडे प्रार्थना करताय. जगन्नाथांनी गंगेविषयी खूप मोठे मोठे विशेषण वापरले. अपिद्रागा विद्या, वाह किती सुंदर जगन्नाथ गंगेविषयी बोलतात. तिसऱ्या चरणामध्ये जगन्नाथ म्हणतात उदंचन्मार्तंडस्फुटकपट हेरंब जननी कटाक्षौ व्याक्षेपक्षणजनित संक्षोभनिवः भवन्त्वत्वङ्गन्तो हरशिरसि गङ्गातनुभुवः स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभवभङ्गाय भवताम् उदंचन्मार्तंडस्फुटकपट हेरंब जननी. जिचे हे रंभ जननीचे सूर्याप्रमाणे उगवत्या सूर्याप्रमाणे जिचे लालबुंद नेत्र आहेत आणि ती जेव्हा शंकराकडे पाहते, ती जेव्हा महादेवाकडे पाहते, त्यांची अधिक कळभळ उडून जाते. उदंचन्मार्तंडस्फुटकपट हेरंब जननी, जिचे उगवत्या सूर्याप्रमाणे लाल डोळे आहेत, त्या मार्तंडाप्रमाणे आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सवितार्थेन देवो जाति भुवनानि पश्यन्. आ कृष्णेन रजसा वर्तमानो, ज्याप्रमाणे उगवता सूर्य सर्व
अंधकाराचा नाश करतो, त्याप्रमाणे तिचे जे लालबुंद नेत्र आहेत, तिचा कटाक्ष मात्र शंकरावर पडल्याने त्यांच्यात खळबळ उडून जाते. अशा त्या शिवाच्या मस्तकावरील जी गंगा आहे, हर शिरसी गंगा तनुभुवहा जटाटवी कलज्जल प्रवाह पावितस्थले, त्यांनी आपल्या जटेमध्ये एक प्रवाह बांधलेला आहे. असे ते महादेव, असे ते शंकर यांच्या मस्तकावर तुझ्या उंच उंच लाटांचा ते आनंद घेत असतात आणि आपला पापमय पाप हे नष्ट करत असतात. असे ते महाशंकर, त्यांच्या तू मस्तकातून, त्यांच्या जटेतून आमच्याकडे तू आलेस, तू आमचं पाप नाश कर. चौथ्या चरणामध्ये जगन्नाथ म्हणतात, तवालंबादंब स्फुरद लघुगर्भेण सहसा मया सर्वे वज्ञासरणिमथनीता सुरगणः इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि तदा निराधारो हारोदिमि कथय केशाम्यह पुरः. तवालंबादंब स्फुरद लघुगर्भेण सहसा मया सर्वे वज्ञासरणिमथनीता सुरगणः. हे गंगे, हे भागीरथी, तुझ्या आधारामुळे सर्वांनी जेव्हा माझा धिक्कार केला तेव्हा सर्वांना तुच्छ समजून मी तुझ्याकडे आलो. मया सर्वे वज्ञासरणिमथनीता सुरगणः, त्या सर्व सुरगणांचा धिक्कार करून मी तुझ्याकडे आलो. त्या सर्वांचा मी अपमान करून बसलो आणि आता तूच जर माझ्याकडे पाहत नसतील तर निराधारो हा, मी निराधार आहे ग. रोदिमि कथय केशाम्यह पुरः, मी कुठे जाऊन रडू, कोणाजवळ जाऊन रडू. किती सुंदर भाव त्या मातेविषयी, त्या गंगेविषयी जगन्नाथांनी प्रगट केलाय. रोदिमि कथय केशाम्यह पुरः, मी आता कुठे जाऊन रडू. त्यानंतर 5व्या चरणामध्ये जगन्नाथ अगदी सुंदर गंगेचं वर्णन करतात. स्मृतिं याता पूसामकृत सुकृतानामपि च या हरन्त्यस्तन्त्यन्द्रान्तिमिरमिव चन्द्रांशु सरणि इयं सा ते मूर्तिः सकलसुरसंसेव्य सलिला ममान्तः सन्तापं त्रिविधमपि पापं च हरतु. स्मृतिं याता पूसामकृत सुकृतानामपि च या हरन्त्यस्तन्त्यन्द्रान्तिमिरमिव चन्द्रांशु सरणि. तुझं स्मरण मात्र केल्याने असं सांगितलं जातं की गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं च गच्छति. गंगा गंगेति यो ब्रूयात, गंगा गंगा जर आपण असं म्हणत असू, तिचं नामस्मरण करत असू, योजनानां शतैरपि, 100 योजना जरी आपण लांब असलो तरी, मुच्यते सर्व पापेभ्यो, सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि विष्णुलोकं च गच्छति, आणि विष्णू लोकामध्ये आपल्याला स्थान मिळतं. अशी ही श्रेष्ठ गंगा स्मृतिं याता पूसामकृत सुकृतानामपि च या, जिचं स्मरण मात्र केल्याने आपलं सगळं विकृत जे आहे ते सुकृतामध्ये बदलतं. जगन्नाथ म्हणतात, तुझ्या स्मरणाने मात्र आमच्या सर्व पापांचा नाश होतो. अशी जी गंगा आहे, हरन्त्यस्तन्त्यन्द्रान्तिमिरमिव चन्द्रांशु सरणि, ज्याप्रमाणे चंद्र हा तमाचा अंधकाराचा नाश करत असतो, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे भगवंताविषयी म्हणलं जातं की भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतल्याने, भगवंताला नमस्कार केल्याने त्यांचे जे पदकमल आहेत, कमळाप्रमाणे ज्यांचे पाय आहेत, त्यांच्या पांढऱ्या पांढऱ्या नखाचा प्रकार जर आमच्या हृदयावर पडला तर आमच्या हृदयातील अंधकार रूपी जो पाप आहे, जो मळ आहे, तो सर्व निघून जातो. उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल ज्योत्स्ना विराहत महत् हृदयांधकारम. अशा त्या भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या
हृदयातील अंधकार रूपी पापाचा जसा नाश होतो त्याप्रमाणे यम सा ते मूर्ती सकल सुर संसेव्य सलीला, तुझ्या लीला सर्व सुर गातात अशी तू गंगा आहेस. आमच्या सर्व पापांचं तुझ्या नामस्मरणाने तू आमचं सर्व पाप धुवून काढतेस. ममांत संतापम त्रिविधमपि पापंच हरतु. हे गंगे, माझ्या अंगातील सारी पापे त्रिविध पापांचा तू नाश कर आणि माझ्या हृदयामध्ये तू सत्सत विवेक बुद्धी घालून माझ्या हृदयामध्ये तू चांगल्या प्रकारचा प्रकाश घालून मला मुक्तीचा रस्ता अगदी सोपा करून दे. हे गंगे, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. या लहरीमध्ये जगन्नाथांनी किती विशेषणं वापरली आहेत गंगेविषयी. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तम सुधा सोदरयन्ते सलिलम शिवन्न शमयतु. दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनरदाम् अपिद्रागा विद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिह. प्रवाहस्ते वारांक्ष्यमयमपारां दिशतु नः हरन्त्यस्तं चंद्रां तिमिरमिव चंद्रां सुसरणिं. वाह, किती सुंदर सुंदर विशेषण गंगेविषयी वापरली आहे. त्या गंगेला आपल्याला त्या गंगेमध्ये जायचं या उद्देशाने जगन्नाथ तिची किती सुंदर स्तुती करत आहे. आणि या पर्वकाळाचा औचित्य साधूनच मी आपल्याला गंगा गंगेति योगूयात. आपण जरी त्या गंगेच्या प्रवाहापासून लांब असलो तरी गंगा गंगेति योगूयात योजनानां चितैरपि मुच्यते सर्व पापेभ्य. आपण जर गंगा गंगा असं स्मरण केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. आपल्यालाच लागू होतं. योजनानां चितैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो. त्यामुळेच मी आपल्या समोर ही गंगा लहरी मांडतोय. आज आपल्या समोर मी या गंगा लहरीमधील प्रथम 5 श्लोक ठेवले. या पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आज जे मी काही ते आपल्या समोर बोललोय ही कृपा माझ्या परमपूज्य आदरणीय वेदशास्त्र संपन्न दिंडराज शास्त्री पाटांगणकर यांची आहे. आणि यांच्याकडे मी शिकायला जाण्याचं कारण म्हणजे माझे आदरणीय आजोबा वेदशास्त्र संपन्न शिवराम बुवा सोन्नेकर यांचे आहे आणि माझ्या बाबांची पुण्य. त्यामुळे मी आपल्या समोर जे काही माझे तोडके मोडके 2 शब्द आहेत माझ्या अल्पमतीनुसार मांडू शकतो. आजच्या या कथनामध्ये माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर आपला पुत्रवत मला माफ करावा अशी अपेक्षा करतो. आणि आपला इथेच या आजच्या भागामध्ये निरोप घेतो. सर्वांना नमस्कार करतो. गुरु व माता पिता चरणी आजोबांचरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, शिवगया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. आणि आपल्याला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे याचीही मला कल्पना द्या. धन्यवाद.